हॅलो नमस्कार. घरच्या रेसिपीज मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण अशी दोन प्रकारची मस्त कुरकुरीत भजी बघणार आहोत. तर सगळ्यात पहिली भजी आहे मुरमुरे घालून मी पालकांची भजी बनवलेली आहेत. एकदम मस्त झालेले आहेत. नक्की ट्राय करून बघा. मुरमुरे घालून मस्त कुरकुरीत आणि चवीला पण खूप छान लागतात. आणि दुसऱ्या प्रकारची भजी आहे ती आहे मिरचीची भजी. तर पावसाळा सुरू झाला किंवा पाऊस पडत असला की आपल्याला सुचतं की काहीतरी असं कुरकुरीत किंवा खमंग असं काहीतरी खावंसं वाटतं. तर तेव्हा मग मी बनवलेली आहे मिरचीची भजी. मस्त झालेली आहे. चला मग ह्या दोन्ही रेसिप्या तुम्ही शेवटपर्यंत बघा प्लीज. चला मग लवकरच रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी मुरमुरे आणि पालकांची भजी बनवण्यासाठी मी सगळ्यात आधी हा बारीक चिरलेला पालक घेतलेला आहे. नंतर त्यामध्ये मी हिरवी मिरची घातली. हिरवी मिरची घातल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर पण घालायची आणि नंतर यामध्ये मुरमुरे घालायचे. तर याला खुरमुरे पण म्हणतात. तर खुरमुरे घालायचे यामध्ये. तर जेव्हा आपण यामध्ये मुरमुरे घालतो तेव्हा लगेचच्या लगेच याला थोड्या वेळसाठी रेस्टला ठेवून द्यायचं. तोपर्यंत हे मुरमुरे छान नरम होतात आणि ते तळले की छान असे कुरकुरीत होतात. नंतर त्यावरती मी बेसन घातलेलं आहे जवळपास 1 वाटी. नंतर ओवा, त्यावरती हळद घातली, चवीनुसार मीठ आणि छान असं याला मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. तर यामध्ये मी एकही थेंब पाण्याचा घेतलेला नाहीये. तर त्यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे. पालकाला पण पाणी सुटते आणि मीठ टाकल्यामुळे कांद्याला पण पाणी सुटते. तर यामध्ये मी पाणी घेतलेलं नाहीये. तसंच याला चुरून असं थोडंसं जास्त प्रमाणामध्ये याला असं कुचकरून याला छान असा याचा गोळा तयार करून घ्यायचा. तुम्ही बघू शकता यामध्ये मी कोणताच थोडा पण पाण्याचा वापर नाही केलेला आहे. बघा किती छान झालेला आहे हे. नंतर यामध्ये मी गरम तेल घेतलेला आहे. गरम तेलामुळे भजी ही छान कुरकुरीत होतात. तर त्याला गरम तेल टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं. आता आपण याची भजी काढून घेऊया. तर अशी छान अशी याची भजी काढून घ्यायची. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मुरमुरे टाकून पालकांची भजी ही खूप मस्त लागतात चवीला. काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न केलेला आहे मी. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. सकाळी नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या 4 वाजताच्या नाश्त्यासाठी आपण हा प्रकार करून बघू शकतो. आणि हे जास्त तेलकट पण नाही होत. छान असं याला तळून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता आपली भजी ही छान तळून झालेली आहे. आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. भजी आणि चहा याचं मस्त एक कॉम्बिनेशन आहे. तर ते सगळ्यांनाच आवडते. तर अशा प्रकारे आपण आपली उरलेली भजी पण काढून घेऊया. व्हिडिओला प्लीज शेवटपर्यंत नक्की बघा. अजून मी मिरचीची भजीची रेसिपी पण शेअर करणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा प्लीज. तर अशा प्रकारे ही भजी तयार झालेली आहे आणि मस्त झालेली आहे. ते खमंग झालेली आहेत. आता आपण मिरचीच्या भजीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी ज्या फिक्क्या मिरच्या असतात त्या मी घेतलेल्या आहे. त्याला अशा प्रकारे मधातून कट करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. आता आपण बॅटर तयार करून घेऊया. तर एका भांड्यामध्ये मी 1 वाटी बेसन घेतलेला आहे. 1 वाटी बेसन घेतल्यानंतर त्यामध्ये मी चिमूटभर हळद घातलेली आहे. हळद घातल्यानंतर त्यामध्ये मी थोडीशी किंचित प्रमाणामध्ये लाल मिरची पावडर घातलेली आहे. नंतर वरतून चवीनुसार मीठ घालायचं आणि बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा. नंतर याला पाणी टाकून छान असं याचं बॅटर तयार करून घ्यायचं. याला हाताने छान असं फेटून घ्यायचं. फेटल्यामुळे काय होते, भजी ही छान असे जाळीदार आणि खुरपूस बनतात. मी दोन्ही भज्यांमध्ये सोड्याचा वापर नाही केलेला आहे. त्यामध्ये मी फक्त गरम तेल घेतलेला आहे. गरम तेलामुळे पण छान कुरकुरीत होतात भजी. तर असं तुम्ही बघू शकता. असं छान याला असा एका डायरेक्शनमध्ये गोल गोल फिरून छान असं याला फेटून घ्यायचं. फेटल्यामुळे भजी ही खूप छान होतात. जितकं आपण फेटू याला तितकं छान भजी येतील. तर मी ओवा टाकायचं विसरली होती. यामध्ये ओवा पण घालायचा. नंतर याला परत मिक्स करून घ्यायचं. तर कढईमध्ये आपण तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलंच होतं. तर गरम तेल घालायचं यामध्ये.
गरम तेल घातल्यानंतर त्याला छान असं परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि एक एक मिरची डुबून आपले भजे तेलामध्ये सोडायची. तुम्ही बघू शकता मी असं एक एक डुबून तेलामध्ये त्याला सोडून द्यायचं. छान असं आलटून पालटून छान त्याला असं तळून घ्यायचं. आणि भजी मी नंतर टेस्ट करून पाहिली होती, एकदम खूपच छान झालेली होती आणि चवदार आणि खूप खुरपूस झालेली होती. तर मी ही नाश्त्यासाठी ही भजी मी बनवली होती. मला तुमच्यासोबत मग मी ही रेसिपी शेअर केली. याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे आपण दुसऱ्या पण भजी काढून घेऊया. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज. तर आपली पूर्णपणे भजी काढून झालेली आहे. तर अशा प्रकारे ही भजी तयार झालेली आहे, मिरचीची भजी. तुम्ही बघू शकता किती मस्त दिसत आहेत, हे खमंग झालेली आहेत आणि आपली पालक आणि मुरमुरीची भजी पण तयार झालेली आहेत. तर अशा प्रकारे मी आज 2 भजीच्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत. तर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.